आपण तिळाचे लाडू पाहणार आहोत, नरम आणि छान होणारे। 2 वाट्या गूळ आणि 2 वाट्या मोठी वाटी तीळ घ्यायचे आहेत। हा गावरानी गूळ आहे, हा मी बारीक करून घेणार आहे। आणि हे तीळ हे असे लालसर थोडेसे भाजायचे। चटचट वाजले की बंद करायचे। आता आपण हे काढून घेऊ। हे असा गूळ बारीक करून घ्यायचा। आता आपण गूळ टाकून घेऊ। आता याच्यामध्ये 2 चमचे हे पाणी टाकायचं गुळामध्ये। आणखी 1 चमचा टाकून घेऊ। आणि हा पूर्ण वितळू द्यायचा। आता आपल्या या गुळाला पूर्ण आपण फोडून घेतला आहे। आता पूर्ण याचा 2 मिनिटं शिजून घेतले। आता याचा गोळी होती का बघून घ्यायचं, चेक करायचं पाण्यामध्ये टाकून। पाण्यामध्ये थोडंसं टाकायचं आणि चेक करायचं। कर चालू कर। हे बघा, हे अशी ह्या गुळाची अशी गोळी करून घ्यायची। आता आपला पाक तयार झालेला आहे। आता आपण टाकले तीळ, हे मिक्स करून घ्यायचं। हे असं मिक्स करायचं, पूर्ण एकत्र करायचं। आता आपण हे थोडे थोडे गोळे असे टाकून घ्यायचे। पाणी लावून हे असे बनवायचे थोडं थंड झाल्यावरती। आम्ही बनवून घेतले हे तिळाचे लाडू। मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। तिळगुळ घ्या, गोड गोड। कसे झालेत लाडू? कडक होत नाहीत अजिबात, नरम होतात। हे असे नरम असे होणारे, कडक न होणारे हे लाडू बनवले आहेत। हे बघा, असे तुटतात। हे लाडू असे झाले आहेत। हे बघा, 8 दिवस 15 दिवस चांगले टिकणारे हे लाडू आहेत। कसे झाले आहेत? हे होता मधी मधी बोलणारा आमचा यश। व्हिडिओ करू लागला की मधी मधी बोलते, काही बोलते यश। हॅपी मकर संक्रांती। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। कसे वाटले लड्डू माझ्या मम्मीचे? कसे वाटले मम्मीचे माझे लड्डू?